पक्ष वाढविण्याची जबाबदारी तालुका अध्यक्षांची खासदार रवींद्र चव्हाण। वसंत स्मृती येथील बैठकीत कडक इशारा। नमस्कार। नायगाव पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी केवळ पद मिळवणे पुरेसे नाही तर गावपातळीवर जाऊन गोरगरीब जनतेची कामे करणे आवश्यक आहे। पद घेऊन घरी बसणाऱ्या पदाधिकाऱ्यांची आता गय केली जाणार नाही। कामात कसूर करणाऱ्यांना तातडीने पदावरून कमी करून सक्रिय कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, असा स्पष्ट इशारा खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिला। नायगाव येथील वसंत स्मृती मेमोरियल मध्ये आयोजित नांदेड दक्षिण काँग्रेसच्या विस्तारित बैठकीत ते बोलत होते। यावेळी खासदार चव्हाण यांच्या हस्ते नवनियुक्त 81 पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी आतापासूनच सज्ज व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी केले। ते म्हणाले की ग्रामीण भागात काँग्रेसची ताकद मोठी आहे। ही ताकद मतांमध्ये रूपांतरित करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी बूथ कमिट्यांच्या बैठका घेऊन जनसंपर्क वाढवण्यावर भर द्यावा। या बैठकीत तब्बल 81 नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देऊन जबाबदारी सोपवण्यात आली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस संपूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले। केवळ नावापुरते पद न ठेवता प्रत्यक्ष जमिनीवर काम करणाऱ्यांनाच पक्षात स्थान मिळेल असे खासदारांनी ठणकावून सांगितले। यावेळी व्यासपीठावर माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, एकनाथ मोरे, रामदास पाटील सोमठाणकर, सय्यद रहीम शेख, श्रीनिवास पाटील चव्हाण यांच्यासह जिल्हा व तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। A1 24/7 न्यूज लाईव्ह साठी गंगाधर ढवळे। जबाबदारी या ठिकाणी पक्ष वाढवण्याची राहणार, कारण तो तालुका अध्यक्ष आहे। पक्ष वाढवण्याची जबाबदारी येणार आहे। आता प्रत्येक तालुका अध्यक्षाला आपल्या तालुक्यात किती गाव आहेत, आपल्या तालुक्यात किती बूथ आहेत, हिची प्रत्येक बारकाई आणि त्या बूथ मध्ये किती मतदार आहेत ह्याचा अभ्यास केल्याशिवाय गत्यंतर नाही। त्याला अभ्यासच करावा लागेल। त्या तालुका अध्यक्षाला झोपेतून जरी उठवलं, तुझ्या तालुक्याचा आढावा सांगला तर त्या तालुक्याचा अध्यक्षाला 5 मिनिटात सगळ्या तालुक्याचा आढावा असला पाहिजे। त्या बूथ प्रमुखाचे नाव असले पाहिजे। बूथ प्रमुखाचा मोबाईल नंबर त्या तालुका अध्यक्षाच्या मोबाईल मध्ये फिट राहिली पाहिजे। आपण म्हणताना काम करण्याची पद्धत आपल्याला बदलावी लागेल, ही बदलावी लागेल। आज आता बरेच जणांनी इथं उल्लेख केला की बा खासदार साहेबाचा फोन लागत नाही, खासदार साहेबाचा पीएचा फोन लागत नाही। असू शकतो, कारण आम्ही बरेचदा दिवसातला अर्धा वेळ आमच्या कार्यक्रमामध्ये जातो। मग आमचा पीए कुठं असतो, पीए कुठंतरी आम्हाला ब्रीफिंग देण्यामध्ये असतो, स्टेज मध्ये असतो, कुठंतरी तोही बसतो, त्यालाही कुठंतरी अडचण येत असते। मग सोबतची माणसं चार, अरे बाबा सोबत कोण आहे, मग सोबतची माणसं कुठं गडबडीत होऊ शकतात। पण आपल्याला ही सिस्टम सगळी बदलायची असेल तर ही या सिस्टम प्रमाणे पायरी करत या ठिकाणी जावं लागेल। आज आपल्या बूथ प्रमुखाला गावातल्या कार्यकर्त्याला जर कोण काम करायचं असेल तर तो कार्यकर्ता डायरेक्ट तालुका अध्यक्षाला त्या ठिकाणी फोन करत, आणि इथं तुम्ही म्हणल्याप्रमाणे आपल्याला तालुका अध्यक्षाला निश्चितच तेवढी ताकद आपल्याला द्यावं लागेल। गावातला प्रमुख कार्यकर्ता त्या ठिकाणी असेल तर सत्ताधारी मंडळी सरळ त्याला सांगत आहे की मी तुला विकास काम द्यायला तयार आहे, विकास निधी गावाला तयार आहे, पण तू आमच्या पक्षात प्रवेश कर। हे दबावाचं राजकारण सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये चालू आहे, आणि या दबावापोटी बरेच जणांनी विचार करतात की बाबा आपल्या गावाचा विकास आपल्याला करायचा आहे। निधी तर आपल्याला आता काँग्रेस पक्ष सत्तेवर नाही, काँग्रेस पक्ष सत्तेवर नसल्यामुळे आपण निधी कुठून मिळवायचा। मग आता त्या गावातल्या सरपंचाला आपले 4 कार्यकर्ते गावातले विकास कामं करण्यासाठी ते बरेच जागी कोणते दबावाला बळी पडल्याचं चित्र या ठिकाणी या मागच्या 5-6 महिन्यामध्ये पाहावयास मिळत आहे। आम्ही दररोज जेव्हा संपर्क कार्यालय असेल, जेव्हा लोक आम्हाला भेटतात, त्या ठिकाणी लोक सरळ सांगतात की या ठिकाणी दबावाचं राजकारण आमच्यावर या ठिकाणी चालू आहे। तुमच्या गावाला, तुमच्या वार्डाला जर या ठिकाणी विकास निधी पाहिजे असेल तर तुम्ही सरळ आमच्या या पक्षामध्ये प्रवेश करा। असं बरेच आहे। आज बरेच विधानसभा क्षेत्रामध्ये असं चित्र आहे की तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला हार टाकू तर तुम्हाला निधी या ठिकाणी देऊ। मग अशा परिस्थितीत आपले काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसचा गड टिकून त्या ठिकाणी ठेवले, म्हणजे त्यांची तारेवरची कसरत आहे। त्या ठिकाणी आम्ही समजू शकतो किंवा